अशी का बसलीयस एकटीच? नाही काही नाही, देवळातून आले ना, सहजच बसले होते. लक्ष्मी, अगं भावनाच्या लग्नाचा इतका विचार नको करूस. काहीतरी मार्ग निघेल, सगळं ठीक होईल. आई, मगाशी ज्वेलरचा फोन आला होता. भावनाच्या लग्नाबद्दल कळलं त्यांना. म्हणत होते आमच्याकडून खरेदी केली ना तर डिस्काउंट मिळेल. आई म्हणते सोनं स्त्रीधन असतं, बायकांच्या कामी येतं. अहो तुम्ही बसलाय काय? उठा उठा उठा, अहो खूप काम आहेत, उठा. चला चला, असं निवांत बसून राहिले तर कसं चालेल? हो किती काम आहे, किती गोष्टी ठरवायच्यात माहितीये का तुम्हाला? वीणा, अगं अगं बाई, कपडे घड्या घालून झाल्या पण तुझ्या? हो. बरं केलंस ग. अहो तुम्ही आजपासूनच रजेवर जा. अचानक कशी रजा घेणार? अहो कशी घेणार म्हणजे? लग्न तोंडावर आलंय, किती कामं असतात घरात, कोण करणार ती सगळी? ते काही नाही, तुम्ही रजेवर जा. म्हणजे संतोष ऐक ना, कोणाकोणाला लग्नाला बोलवायचं ना त्याची एक यादी बनव आणि त्यांना बोलवण्याची जबाबदारी पण तुझी, बरं का? हा वीणा, तू एक काम कर, साडीवाल्याला संध्याकाळी घरी बोलव. हो हो. अगं बाई बघ, सिंचनाला ऑफिसमध्ये फोन कर, तिला म्हणावं संध्याकाळी जरा लवकरच ये. तुम्ही थांबा, मी आलेच जरा. भावना, हा आज ना तू ही साडी नेस. आलेच. आई, तू माझ्या लग्नासाठी एवढं सगळं ठरवतेस, पण खूप खर्च होतोय ग. आपल्याला परवडणार आहे काय? अगं तू नको याचा विचार करूस, आम्ही आहोत ना, सगळं ठीक होईल बघ. फक्त तू तुझ्या लग्नात आनंदात राहा बस, बाकी काही नको आम्हाला. अनमोल माया ऊन सावरी सुखाची, ममतेची छाया माई माऊलीची माया, अनमोल माया. अहो तुम्ही चला, अहो या म्हटलं ना, या या. अगं काय करते? बसा बघू, बसा. लक्ष्मी काय ते सांग तर. अहो देवानेच आपल्याला मार्ग दाखवलाय आणि तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. काय करते? अहो बघा तर, पैसे घेताना कसे बत्तीशी काढता रे तुम्ही लोक? हा, तसेच पैसे द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा पण बत्तीशीच काढत जा ना. तेव्हा कशाला गा काढताय? गा नाही काढायचा तेव्हा, समजलं ना? नाही काय माहित आहे, माझे पैसे जर मला मिळाले नाहीत ना तर आपलं डोकं सनकतं. हा, अरे पैसे कसे टायमात भेटले पाहिजेत. हा, नाही नाही नाही, एकही दिवस अजून मुदत वाढवून मिळणार नाही तुम्हाला. मला आजच्या आज माझे पैसे परत पाहिजे. ये कान आहेत का भोकर आहे? लोक एकदा सांगितलेलं कळत नाही. मला एकसारखं तेच 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 बोलायला लावतोय. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत, आजच्या आज. आता घरी येऊन सगळं सामान बाहेर काढे ना तुझं. नंदूला फोन दे. आहे बा नंदू, पैसे घेऊनच यायचा इथे. नाही दिले पैसे तर जीव घे त्याचा. जर हात हलवत परत आला तर मी तुझा जीव घेईन. तर ठेव फोन. नमस्कार नमस्कार श्रीनिवास साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमच्यासारखा एवढा सरळ मार्गाने चालणारा माणूस जो पैसे एवढे जपून वापरतो तो आज माझ्या दारात. साहेब पैशांची थोडी गरज होती, मुलीचं लग्न ठरलंय. अरे अभिनंदन अभिनंदन, मुलीचं लग्न ठरलं. वा छान. पण आमच्याकडचा व्याजदर माहितीच आहे ना तुम्हाला. कसं आहे, आता तुम्ही ओळखीचे आहेत म्हणून तुम्हाला थोडी सूट मिळेल, पण ह्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही आम्ही. हा सांगतो. श्रीनिवास, परत एकदा विचार कर. अरे कसं भरशील एवढं व्याज तू? हा 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 विचार करा जरा एकदा. नाही काय, लोक पैसे घेताना हो 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 म्हणतात, पण द्यायची वेळ आली ना की मग हे असं. ऐकलं ना आता फोनवर सगळं. त्यामुळे सगळं काय तो नीट विचार करा आणि मग मला सांगा. साहेब मी अगदी नीट विचार केलेला आहे. मी तुमच्याकडून कर्ज घ्यायचं ठरवलं. हे बघा, ही साडी बघा.
भावना, लग्नासाठी 5 एक साड्या तरी हव्या आता. तुला ज्या पसंत पडतील त्या सांग. बापरे, महागाची आहे साडी. वहिनी, साडी आवडली की घ्यायची, किमतीचा विचार नाही करायचा. बघा, ही आहे माझ्या हनीची स्टाईल. नाही नको, महाग आहे साडी. उगाच आईबाबांचा खर्च होईल ना. आई, मला नाही हा सवय साडी घेताना किंमत बघायची. मला हवी ती मी साडी घेणार. हवं तर माझ्या साडीचे पैसे मी देईन. अगं नाही नाही, तुम्ही या घरच्या सुना आहात. तुम्हाला जी साडी हवी ती सांगा, ती घेऊ आपण. हा, मंगला 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 मंगला. सापडली सापडली, आजी प्रॉब्लेम मध्ये सापडली. आई, कशी दिसते ही साडी? खूप छान, रंग खुलून दिसतोय तुला. हो ना? तू बस, मी आणू. ओ, श्रीकांत जेजूंचा व्हिडिओ कॉल आलाय. घे.